गुड मॉर्निंग. माझं नाव समर्थ अरुण अडसुळे. मी 7वी शिकतोय. 1.5 वर्ष झालं मी शतायुषी फॅमिलीला जॉइन आहे. ओंकार साधना करतोय दररोज. मस्तपैकी डायनो शेक पितोय. शीर्षासन पण येते मला करायला आणि पर्सेंटेज पण वाढली आहे. 68 होती, आता 83 आहे. शॉट 68 वरनी 83 आणि 7वीला. बर. हं. आणि माझी मम्मी वर्कआउट घेते, ही मला खूप आवडते. मला छान छान वाटतंय. कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढली आहे. दिवसभर डायनोशिकमुळे मस्त वाटतंय, फ्रेश वाटते. थँक यू मॅम. ओके समर्थ, एक प्रश्न आहे. आई आई तुला पाहिजे त्या वेळेला सकाळी गडबड असत्या आणि ब्रश कुठं आहे, कपडे कुठं आहेत, हे कुठं आहेत, ते कुठं आहे, त्यावेळेला आई असत्या कॉलवर. मनातल्या मनात किती वेळा रागवतोस? नाही रागवत. नाही रागवत. ओके. हा फरक आहे की नाही? कारण का की तो काय म्हटला, आई वर्कआउट घेते, मला खूप आवडतंय. आपल्या दिमतीला कायम लोक पाहिजेत आपल्या घरातले. हाक मारल्यानंतर आईनं लगेच यायला पाहिजे, त्यांचं काय कुठं आहे ते लगेच सांगायला पाहिजे. नाहीतर ते पुटपुट ताकद नसते म्हणून पुटपुटतात तोंडात. काय बोलतात कळत पण नसतंय, असं वातावरण सकाळचं असतंय. ओके. अश्विनी, एवढा ड्रास्टिक चेंज मार्क्स मध्ये? येस, म्हणजे मागच्या वर्षी मला वाटतंय 6वीला असताना 68 म्हणजे अॅन्युअलचीच त्याची पर्सेंटेज 68 होती. आणि जरासं मला म्हणजे कसं आपल्या शतायुषी फॅमिलीचाच तो फॅन आहे. मुळातच पहिल्यापासून ज्यावेळेसपासून आम्ही जॉईन आहे त्यावेळेसपासून त्याच्या कानावरती जे शेटे सर सांगतायत किंवा संध्याकाळचं जे आपले सेशन असतात तो ऐकतोय. आणि आता त्याच्या विषयच त्याला तो सायन्स असल्यामुळं की नाही मॅम, त्याला ते बुक नॉलेज आणि प्लस आपलं जे शतायुषीचं मिळते यामुळं आणि खूप छान म्हणजे छान चेंजेस त्याच्यामध्ये आहेत. आत्ताच्या म्हणजे मला पहिला सांगायचंय की पहिला तो म्हणजे सगळ्याच मुलांचं असतंय की क्रेविंग्स असतात त्यांना फूड बाहेरचं जे खावंसं वाटत असते. आणि खरंच मॅम तो अजिबात त्याच्यासाठी हट्टीपणा करत नाही. मला वाटतं त्याच्या सगळ्या क्रेविंग्सची फुलफिलमेंट झालेली आहे या डायनो शेकमुळे. त्यामुळे तो मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा फास्ट फूडचा तो कधीही हट्टीपणा करत नाही. आणि तेच आम्हाला समाधान वाटते, कारण त्याची लाईफ हेल्दी असेल, हॅप्पी असेल तर तो एकदम म्हणजे आम्ही समाधानी आहे त्याच्यामुळे. पहिला करत होता? होय, करत होता. मॅगी पाहिजे किंवा इतर पण गोष्टी, तो कुरकुरे म्हणा काय म्हणा, किंवा आता तो मागायचा पहिला, पण आता अजिबात तो त्याच्या तोंडातून ते नाव पण नसते. आणि त्याचे साईड इफेक्ट त्याला माहिती झालं शेटे सरांमुळे. त्यामुळे तो शेटे सरांचा जास्तीत जास्त फॅन आहे आणि तो प्रॉपर हे सगळं फॉलो करते. हे डॉक्टर नेहाताईंना पण अगदी माहिती आहे, कारण आम्ही त्याला फोर्स केला खाण्यासाठी तरी सुद्धा तो खात नाही. एवढं एवढ्या त्याला भारी वाटते. हा. एवढ्या कमी वयामध्ये एवढी मॅच्युरिटी, खरं. आणि अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन, अभ्यासाचा पिरियड वाढला का तेवढाच होता पण त्याचा अभ्यास जादा व्हायला लागला? नाही, वाढलाय की मॅम. त्याचा कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढले आणि अभ्यासाचा टाइम मी सांगते, कारण मी स्वतःच उठते 5ला. माझ्यासोबत तो देखील उठतोय. त्याचा आवरतोय आणि रात्रीच तो त्याचं सगळं जे आहे म्हणजे जे शाळेला जाणाऱ्या वस्तू त्याला लागतात, रात्रीच बॅग भरणं, रात्रीच कपड्यांची अरेंजमेंट करून ठेवणं, हे सगळं त्याचं तो रात्री करतोय. मी त्याला अजिबात हेल्प करत नाही. कारण जरी आपले कॉल वगैरे सेशन असतात, कारण मी स्वतः ट्युशन घेते त्याच्याकडं, इतरांचे ट्युशन घेत घेत मला त्याचा पण अभ्यास घ्यावा लागतोय. त्याच्यानंतर आपले सेशन असू दे, तो ते ऐकण्यामुळं त्याच्यात हे सगळे बदल झालेले आहेत. अजिबात चिडचिड वगैरे प्रमाण त्याचं होत्या पण कमी आहे, पहिल्यापेक्षा खूप कमी आहे. आणि हे सगळं श्रेय जाते शतायुषी फॅमिलीला, कारण मला माहिती आहे, मला कॉन्फिडन्स आहे की ज्यांची मुलं शतायुषी फॅमिलीला जॉईन आहेत ती मुलं कधीही वाया जाणार नाही, त्याची मला फुल गॅरंटी आहे. फुल. ओके. थँक्यू. जोरदार क्लॅपिंग करू आपण समर्थ आणि अश्विनीसाठी. कारण का